प्रश्न क्रमांक 6 दिलाय. एक वस्तू 150ला विकली असता, बघा विक्री किंमत दिली त्यांनी 150ला विकली असता जेवढा तोटा होतो समजा तोटा झाला आपल्याला ₹1, त्याच्या दीडपट नफा व्हायलाय. दीडपट म्हणजे 1.5x. ओके, दीडपट नफा ती वस्तू 275ला विकल्याने होतो. विक्री किंमत 275ला विकली तर होतो. ओके, तर वस्तूची मूळ किंमत किती आपल्याला काढायची आहे. ओके, तर बघा आता आपल्याकडं तोटा झाला ₹1 बरं का. तर आपण तोट्याचं सूत्र वापरू. तोटा जर असेल तर खरेदी वजा विक्री असतो. ओके, तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. तोटा तुमचा आहे ₹1 बरोबर खरेदी किंमत आहे तुमची, खरेदी किंमत काढायची आहे मायनस विक्री किंमत आहे तुमची ₹150. 150ला इकडे पाठवा म्हणजे x + 150 बरोबर ही तुमची खरेदी किंमत आली. ओके ओके, त्याच्यानंतर इथं आपल्याला तेच करायचं आहे. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर नफा झालेला आहे तुम्हाला 1.5x रुपये बरोबर विक्री किंमत आहे 275 वजा खरेदी किंमत. ओके, तर ही खरेदी किंमत इकडे घेऊन या, ही प्लस होईल. इकडे आहे 275, ही नंबर तुमचा पलीकडे जाईल म्हणजे -1.5x येतो. बघा दोन ठिकाणी आपण खरेदी किंमत काढली आहे आणि दोन्ही ठिकाणची जी खरेदी किंमत आहे ती एकच आहे बरं का. तर इथली खरेदी किंमत आणि इथली खरेदी किंमत आपल्याला बरोबर ठेवायची आहे. ही आहे x + 150 बरोबर इथली खरेदी किंमत आहे 275 वजा 1.5x. हा x इथंच ठेवा. 1.5xला इकडे जर पाठवलं तर प्लसमध्ये 1.5x झालं. पलीकडे आहे 275, हा 150 पलीकडे जाऊन तुमचा -150 होईल. हे 1 टाईम आणि हे 1.5 टाईम, हे झालं 2 टाईम 2.5 टाईम x बरोबर 275 मधून 150 काढा. बघा 275 150 5 2 1 तर उरलं तुमच्याकडे 125. तर x बरोबर 125 भागिले हे तुमचं 2.5 खाली येईल. पॉईंट सरकवा, पॉईंट पुढं सरकवला याच्यातला तर वरच्या ठिकाणी 1 शून्य एक्स्ट्रा वाढणार आहे. ओके, आता 25 डिवाइड करा. 25 5 125 आणि हे 0 तर x आले तुमचं ₹50. ओके, तर बघा x म्हणजे काय आहे. x म्हणजे तुमचा तोटा आला ₹50. हा तोटा ₹50 आला. आता हा तोटा जो आहे तुम्हाला विचारली खरेदी किंमत मूळ, ह्या सूत्रामध्ये आपल्याला तोटा ठेवायचा ह्या सूत्रामध्ये. ओके, तोटा किती आहे तुमचा, हे बघा तोटा आहे तुमचा ₹50 बरोबर खरेदी किंमत तुमची काढायची आहे. खरेदीला खरेदी किंमत वजा विक्री किंमत आहे तुमची 150. हे 150 इकडे जातील आणि ह्या 50 मध्ये ॲड होतील 150 बरोबर खरेदी किंमत. ह्या दोघांची बेरीज करून घ्या. खरेदी किंमत यायली 150 आणि 50 ₹200. ओके, तर बघू आपण पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल ₹200. प्रश्न क्रमांक 7 दिला आहे आपल्याला. एक वस्तू 56ला विकल्याने वस्तूच्या विक्रीच्या 1/7 नफा होतो. जर त्याला खरेदीच्या किमतीवर -20% नफा पाहिजे असेल तर ती वस्तू त्याने केवढ्याला विकावी. ओके, तर बघा एक वस्तू 56ला विक्री केली आहे म्हणजे विक्री किंमत जी आहे ती आपल्याला दिली आहे किती रुपये, ₹56. ओके, वस्तूच्या विक्रीच्या 1/7 नफा होतो. नफा जो होतो का नफा विक्रीच्या, ही विक्री आहे, विक्रीच्या 1/7 म्हणजे ह्या विक्री किमतीच्या 1/7 पट 7 डिवाइड करा. 7 8 56 म्हणजे ₹8 हा तुमचा नफा झाला बरं का. बघा नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा झाला तुम्हाला ₹8 बरोबर विक्री किंमत आहे ₹56 वजा खरेदी किंमत. खरेदी किंमत तुम्हाला काढायची आहे, याच्यात खरेदी किंमत दिलेली नाही बरं का. तर हे खरेदी किंमत इकडे घेऊन या. बरोबर 56, हे 8 जाऊन तुमचे मायनस होतील तर खरेदी किंमत आली तुमची 56 मधून 8 करा 48. ओके, ही तुमची आली खरेदी किंमत. आता त्यांनी म्हणलंय जर त्याला खरेदीच्या किमतीवर, ही खरेदी किंमत आहे बरं आपली ₹48, खरेदीच्या किमतीवर 20% नफा पाहिजे बरं का. ह्याच्यावर ह्या खरेदी किमतीवर 20% नफा काढायचा आहे तर ती वस्तू केवढ्याला विकावी. ओके, तर ह्याच्यावरचा नफा काढू आपण 20% नफा. बघा नफा काढायचा तुम्हाला 20%. ₹48च्या 20% म्हणजे 20/100. 48 गुणिले 20/100 तर 20 × 20, 20 5 100. इथं उरले 48 आणि खाली उरले 5. 5 भाग द्या. 5 9 45, 3 उरले. पॉईंट देऊन 0 घ्या. 5 6 30. ओके, तर नफा कमवायचा तुम्हाला याच्यावर 20% म्हणजे ₹9.6. ओके, तर तुमची वस्तू विक्री होणार आहे
ही खरेदीची किंमत आहे 48 रुपये, प्लसमध्ये नफा याच्यावर कमवायचा 20% म्हणजे 9.6 रुपये. ह्यांची बेरीज करू आपण. 48.0 आणि 9.6, 6, 17ला 7 हातचा 1, 57 रुपये 60 पैसे. ओके, तर पर्याय बघू आपण. 57, 60, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8 दिलाय. 2 वस्तू प्रत्येकी 600 विकल्याने एकात खरेदीच्या 9% नफा व दुसऱ्यात 9% तोटा होतो, तर त्या व्यवहारात किती टक्के नफा अथवा तोटा होईल. ओके, तर बघा, वस्तूची विक्री जी आहे ती केली आहे 600 रुपये. 2 वस्तू आहेत. ही पण वस्तू 600ला विकली आणि दुसरी पण वस्तू तुमची 600 रुपयाला विकली आहे. ओके, त्याच्यानंतर एकामध्ये खरेदीच्या 9% नफा. समजा ह्या वस्तूची पहिली जी वस्तू आहे ही तुमची आणि तर दुसरी वस्तू आहे. पहिल्या वस्तूची खरेदी किंमत X रुपये आणि दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत आपण Y रुपये मानू. ओके, तर इथं काय म्हणले 9% नफा. इथं नफा झालाय तुमचा 9% आणि इथं तोटा झालाय तुमचा 9%. ओके, तर बघा, हा नफा तुमचा खरेदी किमतीवर असतो. 9% नफा खरेदी किमतीच्या म्हणजे हा झाला 9x भागिले 100 रुपये. ओके, त्याच्यानंतर इथं तोटा झालाय तुमचा, हा पण खरेदी किमतीवर आहे. इथली खरेदी किंमत आहे Y रुपये. Y रुपयाच्या 9% म्हणजे तो 9y भागिले 100. ओके, हे तुमचा इथला नफा आहे आणि या ठिकाणचा हा तुमचा तोटा आहे बरं का. तर बघा, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आणि तोटा बरोबर असतो खरेदी किंमत वजा विक्री किंमत. ओके, चला याच्यात किमती टाकू आपण. नफा झाला तुम्हाला 9x भागिले 100 रुपये बरोबर. इथली विक्री किंमत आहे तुमची 600 रुपये वजा खरेदी किंमत आहे तुमची X रुपये. त्याच्यानंतर इकडं तोटा झालाय 9y भागिले 100 रुपये बरोबर. इथली खरेदी किंमत आहे तुमची, बघा, खरेदी किंमत आहे Y रुपये वजा विक्री किंमत आहे 600 रुपये. आपल्याला X आणि Yच्या किमती काढायच्यात बरं का. X आणि Y म्हणजे तुम्हाला ह्या दोन्ही वस्तूची खरेदीची टोटल मिळणार आहे. दोन्ही वस्तूच्या खरेदीची टोटल आणि दोन्ही वस्तूच्या विक्रीची टोटल यांच्यातला फरक म्हणजे तुमचा नफा अथवा तोटा तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर बघा, तुम्हाला Xची किंमत काढायची आहे. Xला इकडे पाठवा. 9x भागिले 100. X इकडे आला तर प्लस X होणार. राहिलं 600. इथं 9y भागिले 100 हा तुमचा, हे बघा, इथं 600ला इकडे आणा, 600 प्लस होईल. पलीकडे y आहे, ह्याला पलीकडे नेलं तर -9y/100 होईल. ओके, चला, 100 × 100 आणि 9 हे झालं 109 टाइम x भागिले 100 बरोबर 600. इथं 100 × 100, 100 मधून 9 चाललेत बरं का. हा तुमचा येईल 91y भागिले 100 बरोबर. इकडं आहे तुमचं 600 एका साईडला. ओके, चला, आपल्याला Xची किंमत काढायची तर X बरोबर 600 गुणिले हा 100 वर जाईल आणि हे 109 तुमचं खाली येईल. इथं Y बरोबर 600 गुणिले 100 भागिले 91. ओके, X बरोबर हे येईल तुमचं 60000 अपॉनमध्ये 109 आणि Y बरोबर येणार आहे तुमचं 60000 अपॉनमध्ये 91. ओके, X बरोबर ह्याला डिवाइड करून घेऊ. ह्याचं डिव्हिजन येईल तुमचं 550.458 आणि ह्याचं वायची किंमत येईल तुमची 659.34. ओके, तर याला राऊंड फिगर आपण 550. हे नंबर 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर इकडच्यामध्ये 1 मिळवायचं आहे आपल्याला. म्हणजे हे 45 आहे तर 46 करून टाकू आणि वायची किंमत येईल तुमची 659.34. ओके, आता ह्या ज्या आहेत तुमच्या ह्या X आणि Y तुमच्या ह्या खरेदी किंमत आहेत. खरेदी, तर एकूण खरेदी किंमत दोन्ही वस्तूची एकूण खरेदी किंमत जर बघितली तर 550.46 आणि हे आहे तुमच्याकडं 659.34. चला, ॲडिशन करू. 10ला 0 हातचा 1, 8.9, 5 आणि 5 10ला 0 हातचा 1, 6, 7 आणि 12. ओके, तर ही तुमची एकूण खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत आहे 1209.80 आणि एकूण विक्री किंमत जी आहे ती जर बघितली आपण तर 600 रुपयाला वस्तू विकल्यात तुमच्या. तर 600 आणि 600 बघा, विक्री किंमत जर एकूण बघितली तर दोन्ही वस्तू 600 आणि 600 रुपयाला विकल्यात. तर एकूण विक्री किंमत झाली तुमची 1200 रुपये. चला, ह्यांचा फरक बघू आपण. 0, 8, 9 इकडं तुमचा 0 येणार आहे बरं का. म्हणजे 9.8 हा झाला तुमचा तोटा बरं का.
बघा, वस्तू खरेदी जेव्हा केल्या होत्या तेव्हा 1209 रुपये आणि 80 पैसे लागले आणि वस्तू विकल्या 600 रुपयाला वस्तू विकल्या तेव्हा 1200 रुपयेच आले. म्हणजे तुम्हाला इथं तोटा झाला आहे 9.8 रुपयाचा तोटा झाला आहे. ओके, या केसमध्ये तोटा झाला बघा 9.8 रुपये, हा तुमचा तोटा झाला आहे बरं का, हा तोटा झाला आहे. झालेला तोटा 9.8 रुपये हा 1200 रुपये विक्री, 1200 रुपये टोटल विक्री 1200 रुपयाच्या किती टक्के आहे बघा, 0 कट होतील. ह्याला डिवाइड करून घेऊ. वर तुमच्याकडं 9.8 उरले आणि खाली 12 उरले. हा छोटा आहे 12 0 0, हे 9 तुमचं इथं उरलं, इथं जाईल पॉईंटला पॉईंट. 12 8 96 97 98 2 उरले, पॉईंट आहे 0 घेता येतो. 12 1 12 म्हणजे 0.81% हा तुमचा तोटा झाला बरं का. पण 0.81% तोटा, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 दिला आहे, प्रत्येकी 100 रुपये छापील किमतीची 3 खेळणी शेकडा काही सूट देऊन 260ला विकली आहे. बघा, छापील किंमत आहे 100 रुपये, नग म्हणजे 3 वस्तू आहेत, तर टोटल याची किंमत होणार आहे, टोटल किंमत व्हायली 100 रुपयाच्या 3 वस्तू म्हणजे हे झाले 300 रुपये. ओके, त्यांनी म्हणलंय शेकडा काही सूट देऊन 260ला विकली आहे. बघा, ह्या तिन्ही पण वस्तू होत्या आपण घेतल्या होत्या किंवा छापील किंमत जी आहे ती 300 रुपये आहे आणि त्याच्यावर काहीतरी सूट दिली आहे आणि 260 रुपयाला विक्री केली आहे बरं का. ओके, तर याच्यामध्ये सूट किती दिली आपल्याला काढायची आहे, तर सूट काढायची आहे तर छापील किंमत 300 रुपये वजा विक्री किंमत 260, तुम्हाला वजाबाकी करायची, ही येईल तुमची 40 रुपये. ओके, आता ही जी सूट आहे ही तुम्हाला टक्केवारीमध्ये इथं पर्याय दिली आहे, टक्केवारीमध्ये काढू आपण. दिलेली सूट आहे 40 रुपये आणि अपॉनमध्ये रुपये, छापील किंमत 300 रुपये गुणिले 100, 0 कट होतील. हे 40 आहे, 40ला 3 भाग द्या, 3 1 3 उरला 1, 0 खाली घ्या, 3 त्रिक 9 उरला 1, तर हे 13/1/3% हे तुमचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 दिला आहे, एका मनुष्याने 1200ला 1 याप्रमाणे 10 शेळी खरेदी केल्या, त्यापैकी 3 शेळ्या शेकडा 20 नफ्याने विकल्या, 2 शेळ्या मेल्या, उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास विकाव्यात म्हणजे एकंदरीत 6% नफा होईल. ओके, तर बघा, एक शेळी खरेदी केली, त्याची किंमत आहे 1200 रुपये. ओके, 10 शेळी खरेदी केल्या, 10 शेळ्याची किंमत होईल तुमची 1200 गुणिले 10 करा, हे होतील तुमचे 12,000 रुपये. ओके, आता बघा काय केले त्यांनी, आता त्यांनी 3 शेळ्या 20% नफ्याने विकल्या. बघा, 20% नफा, समजा 1200 रुपये आहे एका शेळीची किंमत, त्याचं 20% काढू आपण, 20 भागिले 100, 0 कट होईल, 0 आणि 0 कट होईल, 12 2 24, 240 रुपये म्हणजे एका शेळीमागे 240 रुपये नफा कमवला. तर तशा 3 शेळ्याची किती व्हायलीत बघा, 0 6 0 0 6 चौक आपलं 3 शेळ्याचे बरं का, 3 शेळ्याचे काढायचे, 3 0 0 3 चौक 12ला 2 हातचा 1 3 2 6 1 7, 720 रुपये नफा कमवला, एवढा नफा कमवला आहे. ओके, आता 3 शेळ्या विकल्या तेव्हा 720 रुपये नफा आणि शेळ्याची किंमत 3 शेळ्याची 12 त्रिक 3600 रुपये. टोटल बेरीज करू आपण. बघा, 3600 आणि 720 रुपये हे तुमचे व्हायले तर 4320 रुपये एवढी रक्कम तुम्हाला आली आहे बरं सध्या. आता पुढं म्हणले की याच्यात 2 शेळ्या तुमच्या मेल्यात, 2 शेळ्या मेल्यात आणि उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास विकाव्यात म्हणजे एकंदरीत 6% नफा होईल. तुम्हाला पूर्ण व्यवहारामध्ये 6% नफा कमवायचा आहे. ओके, आता तुमच्याकडं जी खरेदी किंमत होती ती 12,000 रुपये, 12,000 रुपयाच्या बघा, हे 12,000 रुपये, 12,000 रुपयाच्या 6% 6 भागिले 100, 0 कट होतील, 12 सकम 72 आणि हे 0, 720 रुपये नफा तुम्हाला कमवायचा आहे. ओके, एवढा नफा तुम्हाला कमवायचा आहे. ओके, म्हणजे तुम्हाला एकूण रक्कम किती आली पाहिजे, एकूण रक्कम आली पाहिजे तुम्हाला 12,720 रुपये, त्याच्यापैकी 4,320 रुपये तुम्हाला मिळालेत. ओके, आता उरल्या किती, उरल्या तुमच्याकडं 5 शेळ्या, बघा 5 शेळ्या उरल्यात. ओके, ह्या तुमच्या 3 शेळ्या विकून आलेले पैसे, त्याच्यापैकी 2 शेळ्या तुमच्या मेल्यात, उरल्या 5 शेळ्या आणि हे 3 शेळ्या, 2 शेळ्या मेलेल्या, ह्या 5 शेळ्या, सगळ्यांची रक्कम तुम्हाला एवढी मिळाली पाहिजे 12,720 रुपये. ओके, तर हे 4,320 तिकडं जाईल, इथं उरतील तुमच्या 5 शेळी. ओके,
बरोबर 12,720 हे 4,320 इकडे येऊन तुमचं वजा होणार आहे. 0 0 4 हे तुमचं 8 येईल. ओके. आता इथं 5 शेळ्या उरल्यात, तर एक शेळी किती रुपयाला विकावी लागणार आहे? तर हे 8,400 रुपये भागिले 5 करा. 5 एक 5 3 उरले, 5 सख 30 उरले 4 5 8 40 आणि 0 म्हणजे एक शेळी तुम्हाला 1,680 रुपयाला विकावी लागणार आहे. ओके. तर पर्याय बघू आपण. पर्याय क्रमांक 3 1,680 रुपये हे उत्तर असेल आपलं.